हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी रमाकांत पांचाळ आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत करतो. आपण इंग्लिशची सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये आपण शिकतोय आता 11th स्टँडर्ड इंग्लिश. ज्यामध्ये आपण चालू केलं आहे पोएट्री सेक्शन. त्यामधली फर्स्ट पोएम जिचं नाव आहे चेरी ट्री, त्याचं बघत आहोत आपण आता कॉम्प्रेहेन्शन. आणि हा आहे पार्ट 3. कॉम्प्रेहेन्शनचे 2 पार्ट आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही पाहिलं नसेल तर ते पाहून घ्या आणि त्यानंतर हा व्हिडिओ बघा. हा आपण शेवटचा पार्ट आपण कॉम्प्रेहेन्शनचा अपलोड करतो आहे. यानंतरच्या भागामध्ये आपण करणार आहोत या पोएमचं ॲप्रिसिएशन. तर बघायला विसरू नका. तर वेळ वाया न दवडता आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. आज आपण बघतोय कॉम्प्रेहेन्शन पार्ट 3. पोएमचं नाव आहे चेरी ट्री. आय ले ऑन द ग्रास ॲट इज. ले होणं म्हणजे काय होणं बघा. ले करणं म्हणजे आपण म्हणतो ना, आपण पोहुडले म्हणजे झोपणं, पोहुडणं. कशावरती? गवतावरती. आणि ॲट इज म्हणजे अगदी आरामात, आरामात पोहुडलाय कवी. लुकिंग अप थ्रू लिव्स ॲट द ब्ल्यू ब्लाइंड स्काय. कशामधून बघतोय बघा? थ्रू लिव्स. चेरीचं जे झाड आहे त्याची जी पानं आहेत हिरवीगार, त्या पानांमधून तो काय बघतोय? आकाश बघतोय, जे कसं आहे? ब्ल्यू ब्लाइंड स्काय. म्हणजे कसं आहे? निळभोर आकाश तो बघतोय. कशातून बघतोय? तर ज्या चेरीच्या झाडाची जी हिरवीगार पानं आहेत ना, त्यामधून दिसणारं जे आकाश आहे, निळभोर जे आकाश दिसतंय ते तो पाहतोय. ॲट द फिंचेस ॲज द फ्ल्यू. फिंचेस म्हणजे बघा, तर फिंचेस हे काय आहेत? पक्षी आहेत, जे काय खातात? बिया खातात. ते पक्षी काय करतात? उडतात हवेत. अँड फ्लिटेड. फ्लिटेड करणं म्हणजे काय करणं बघा? फ्ल्यू लाईटली अँड फास्ट. भुरकन उडून जाणं म्हणतात ना, पण छोटे पक्षी एकदम भुरकन उडून जातात, तसे ते भुरकन उडून जातात. थ्रू द डॅपल्ड ग्रीन. डॅपल्ड म्हणजे बघा हॅव्हिंग डार्क ऑर लाईट पॅचेस. तर बघा ठिपके ठिपके तयार करत ते बघा थव्याने एखादे पक्षी उडतात. त्यावेळी अगदी ती पानांची नक्षी तयार होते, ठिपक्यांची नक्षी तयार होते, असे ते स्पॉट तयार होतात. आणि ते तो बघतोय. कुठे झोपलाय? चेरी झाडाखाली झोपलाय. आणि त्या पानांमधून हे सगळं त्याला दिसत आहे. ते पक्षी कसे उडत आहेत थव्याने, किंवा ते आकाश कसं निळभोर आहे, हे तो तिथून पाहतोय. पुढे बघूया. व्हाईल बीज. बीज म्हणजे कोण बघा? मधमाशा. मधमाशांचं काम काय असतं? तर फुलामधला रस गोळा करायचं काम असतं. इन अँड एक्स्टॅसी. हा शब्द नीट लक्षात घ्या. एक्स्टॅसी. एक्स्टॅसी म्हणजे बघा फिलिंग ऑफ ग्रेट हॅपीनेस. खूप आनंदात. काय करतायत ते? ड्रँक. काय पित आहेत? एक्स्टॅसी हा शब्द लक्षात घ्या. एक्स्टॅसी म्हणजे खूप आनंदात, खूप म्हणतात ना, खूप फिलिंग येणे, आनंदाची फिलिंग येणे, अशामध्ये ते काय करत आहेत बघा. मधमाशी एक आवाज करत असतात, गुणगुणत असतात. त्याला तो काय म्हणतोय की ते खूप आनंदी आहेत. आणि त्या आनंदात ते काय करत आहेत? फुलांचा रस गोळा करत आहेत. ऑफ नेक्टर. नेक्टर म्हणजे बघा स्वीट लिक्विड प्रोड्युस्ड बाय फ्लावर्स. फुलं काय करतात? एक रस तयार करतात. आपण त्यांना म्हणतो फुलांचा एक रस असतो. ते रस काय करत असतात? ते मधमाशा गोळा करत असतात. फ्रॉम इच ब्लूम. ब्लूम म्हणजे कळी. कळी आहेत, फुलं आहेत. अँड द सन सॅन्क. आणि तेवढ्यात काय झालं? सूर्य मावळला. स्विफ्टली, लगेच मावळला. अँड द स्टार्स टर्न इन द स्काय. आणि तारे आता दिसायला लागले. मगाशी काय होतं? निळभोर आकाश होतं. आता सूर्य मावळला आणि लगेच त्याला काय दिसायला लागले? तारे आकाशात दिसायला लागले. अँड मून मॉथ्स. मून मॉथ्स म्हणजे बघा पतंग असतात. रात्रीच्या वेळी आपल्याला पतंग बघायला मिळतात, ते पतंग. अँड सिंगिंग क्रिकेट्स. क्रिकेट बघा, नुसतं क्रिकेट म्हटलं तर तो खेळ झाला. आणि ज्यावेळी त्याला यस लागून येतो त्यावेळी त्यांना म्हणायचं रातकिडे. काय म्हणतात? क्रिकेट्स म्हणजे रातकिडे असतात. रातकिड्यांचा आवाज कसा असतो? किर किर असं ते आवाज करत असतात. त्याला तो काय म्हणतोय? सिंगिंग क्रिकेट्स. म्हणजे रातकिड्यांची जी किरकिर आपल्याला ऐकायला मिळते त्याला तो म्हणतोय त्यांचं गाणं गाणे. अँड आय. यस आय. बघा तो जास्त काय करतोय? इफेक्टिव्हली बोलतोय. यस आय. त्याला खूप हे देतोय, जोर देतोय, जोर देऊन बोलतोय. म्हणजे मी स्वतः काय करतोय? प्रेज नाईट अँड स्टार्स अँड ट्री. बघा रात्रीचं जे काय तिथे त्याला शांत असे तारे दिसत आहेत, झाड दिसत आहेत. आणि त्यामध्ये तो स्वतःसुद्धा एक गाणं गुणगुणत आहे. काय गाणं गुणगुणतोय? कशाचं स्तुती करतोय? की त्याला
आनंद होतोय की आपण काय केलं होतं, दॅट स्मॉल द चेरी ग्रोन बाय मी. हे जे चेरीचं झाड आपण लावले, हे जे चेरीचं झाड आपण लावलं होतं कित्येक वर्षापूर्वी, त्याचं आता मोठं झाड झालंय, त्याला त्याचा खूप आनंद होतोय, खूप मनापासून त्याला आनंद झाला आणि त्याची तो स्तुती करतोय. त्याला एक प्राऊड फिलिंग होते की आपण एक झाड लावलं आहे, ते झाड आता मोठं झालेलं आहे. आता आपण क्वेश्चन आन्सर बघूया. त्यामध्ये आपण पहिल्यांदा बघूया फॅक्च्युअल अंडरस्टँडिंग. कम्प्लीट द फॉलोइंग. द बेनिफिशरीज ऑफ द चेरी ट्री आर. बेनिफिशरीज म्हणजे फायदे. चेरी ट्रीचे आपल्याला फायदे सांगायचे आहेत. द बेनिफिशरीज ऑफ चेरी ट्री आर बर्ड्स, फिंचेस. फिंचेस ते बर्ड येत आहेत, जे सीड खाणारे बर्ड्स असतात ते येत आहेत. इन्सेक्ट्स सच एज बीस, मधमाशी येत आहेत त्या ठिकाणी. क्रिकेट्स, रातकिडे येत आहेत. मॉथ्स, पतंग येत आहेत. अँड प्रोबॅबली ह्युमन्स टू. माणसाला सुद्धा त्याचा फायदा होतोय ना. चेरी फळं येणार आहेत, ती फळं माणसं खातात, म्हणजे माणसाला सुद्धा फायदा होणार आहे. कित्येक लोकांना फायदा होणार आहे. त्यामध्ये पतंग असतील, ते रातकिडे असतील किंवा त्या मधमाशी येतात, म्हणजे इतक्या लोकांचा फायदा होतो एक चेरी ट्री लावल्यामुळे. पुढे बघा. फाइंड द लाईन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट दॅट आर द प्रूफ्स फॉर कलर इमेजरी. आपण मागच्या भागामध्ये पण बघितले होते कलर इमेजरी. तुम्हाला एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे, परीक्षेमध्ये जो पॅसेज, जो एक्स्ट्रॅक्ट तुम्हाला येईल, त्या एक्स्ट्रॅक्टच्या अनुसारच तुम्हाला कलर इमेजरीची वाक्य लिहावी लागतील. कारण आपण प्रत्येक पॅसेजमध्ये कलर इमेजरी बघत आहोत. तर एकच उत्तर हे सगळ्या पॅसेजला लागणार नाही. जसा एक्स्ट्रॅक्ट दिला असेल तसं तुम्हाला त्याची एक्झाम्पल लिहावी लागतील. लुकिंग अप थ्रू लिव्स ॲट ब्ल्यू ब्लाइंड स्काय. ब्ल्यू ब्लाइंड, इथे बघा ब्ल्यू कलर आलेला आहे. तुम्हाला लगेच बघा ब्ल्यू स्काय म्हटल्यानंतर लगेच तुमच्या मनामध्ये एक इमेज निर्माण झाली. यालाच आपण म्हणतो फिगर ऑफ स्पीच कलर इमेजरी. द पोएट डिस्क्राइब्स द ब्ल्यू स्काय विजिबल थ्रू द लिव्स अबाव हिम. ज्या पानामधून तो बघतोय आकाश आणि त्याचं तो वर्णन करत आहे. दे फ्ल्यू अँड फ्लिटेड थ्रू द ड्रॅपर्ड ग्रीन. काय म्हणाले ते पक्षी बघा, पिंचेस पक्षी उडाले, थव्याने उडाले आणि त्यांनी तो ग्रीन कलरचे ठिपके बनवलेले आहेत. द पोएट इज वॉचिंग द बर्ड्स डार्टिंग. डार्टिंग म्हणजे एका दिशेला ते जात आहेत कुठल्या तरी. अँड फ्लाईंग बिटवीन द लिव्स ऑफ व्हेरिएड ग्रीन. आणि ते कुठे बघा, ते जी पानं आहेत चेरीची, त्या पानांमध्ये ते काय करत आहेत, इकडे तिकडे फिरत आहेत आणि त्यामुळे त्यांची एक नक्षी अशी तयार होत आहे. पुढे काय म्हटलं बघा. स्टेट वेदर द स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट्स बाय फाइंडिंग एव्हिडन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. खरं खोटं बघायचं आहे आणि जर ते वाक्य असत्य असेल तर ते करेक्ट करायचं आहे आणि त्यासाठी पुरावा आपल्याला कवितेमध्ये शोधायचा आहे. बर्ड्स अँड इन्सेक्ट्स वेअर बेनिफिटेड फ्रॉम द ट्री. पक्ष्यांना आणि कीटकांना त्या चेरी ट्रीपासून फायदा होतो असं म्हटलं. होतो का? हो, खरं आहे, ते सत्य वाक्य आहे, आपण पाहिलेलं आहे. द पोएम हॅज अन अंडरलाईन मॅसेज अबाउट द इम्पॉर्टन्स अबाउट ट्री. या पोएममध्ये आपल्याला झाडांचं इम्पॉर्टन्स, महत्त्व सांगितलेलं आहे का? हो, सांगितलेलं आहे. त्या चेरी ट्रीमुळे किती कीटकांचा, किती पक्ष्यांचा फायदा होत आहे सांगितले, म्हणजे इम्पॉर्टन्सच आपल्याला सांगितलेला आहे. त्यानंतर बघा. द पोएट रिपेंट्स प्लॅन्टिंग द चेरी ट्री. सर्वात पहिली गोष्ट आपल्याला रिपेंट या शब्दाचा अर्थ कळला पाहिजे, तरच आपल्याला हे वाक्य सत्य आहे की असत्य आहे ते सांगता येईल. आता रिपेंट म्हणजे काय? तर रिपेंट म्हणजे पश्चाताप होणे. आता मला सांगा, लेखकाला पश्चाताप झालाय का झाड लावून? तर पश्चाताप नाही झालाय, तर तो आनंदी झालाय. मग आनंदी झाला हे कोणत्या वाक्यात आपल्याला बघायला मिळालं? सर्वात पहिली गोष्ट तरी हे वाक्य काय आहे? फॉल्स आहे. इन द एंड ऑफ द पोएम द पोएट एक्सप्रेसेस हिज प्रेज फॉर द चेरी ट्री. बघा, आपण जेव्हा शेवटचा पॅरेग्राफ बघत होतो त्यावेळी शेवटच्या कडव्यामध्ये तो प्रेज करतोय, तो स्तुती करतोय, हे बघितलेलं होतं. ही इज व्हेरी हॅपी अँड डज नॉट रिपेंट प्लॅन्टिंग द सीड. तो खूप आनंदी आहे आणि त्याला पश्चाताप नाही होत आहे त्याने झाड का लावलं म्हणून. म्हणजे हे वाक्य काय दिलेलं आहे आपल्याला? असत्य दिले आणि आपण ते एव्हिडन्सच्या आधारे सत्य केलेलं आहे. पुढे बघा. इंटरप्रिटेशन पाहिजे आपल्याला. अ स्मॉल थॉट, एक छोटासा विचार, पुट इन टू ॲक्शन, जर तो कृतीत आणला, लेट टू अ ग्रेट अचिव्हमेंट, आणि याच्यातून आपल्याला एक ग्रेट अचिव्हमेंट, काहीतरी आपण मिळवलं अशी आपल्याला भावना निर्माण होते. पिक आउट द लाईन्स फ्रॉम द एंड ऑफ द पोएम अँड एक्सप्लेन इट्स सिग्निफिकन्स. इन द एंड द पोएट सेज, येस आय
praised night and stars and tree, that small the cherry grown by me. एखादा एक छोटासा विचार होता की आपल्याला एक स्वतःचं आपलं एक झाड असावं, आणि त्या विचारातून त्याने ती कृती केली की ते सीड होतं, जे बी होतं, ते काय केलं, गवतामध्ये त्या पेरलं आणि त्यामुळे त्याचं एक झाड तयार झालं. म्हणजे एक छोटीशी कृती किती मोठं अचिव्हमेंट आपल्याला देऊन जाते हे आपल्याला सांगायचं आहे. ही थ्रिल्ड म्हणजे तो आनंदी झाला आहे, त्याला खूप उत्साह आला आहे, बरं वाटतं आहे त्याला. टू सी हिज कॅज्युअल ॲक्शन ऑफ पुटिंग अ सीड टू अ ग्राउंड ॲक्च्युली रिझल्टिंग इन अ ट्री बेरिंग ब्युटिफुल ब्लॉसम्स अँड यील्डिंग फ्रुट्स. म्हणजे बघा, एक कॅज्युअल ॲक्शन होती, एक त्याची एक छोटीशी ॲक्शन होती, परंतु त्यामुळं काय झालं, रिझल्ट काय मिळाला, तर एक ट्री झाला, एक झाड तयार झालं. बेरिंग म्हणजे असणं, धारण करणं. ब्युटिफुल ब्लॉसम्स, फुलं, त्याला फुलं आली चांगली सुंदर, आणि यील्डिंग फ्रुट्स, आणि त्याने काय केली, फळंसुद्धा त्याला लागली. त्यानंतर पुढे बघा, पर्सनल रिस्पॉन्स. हाऊ डज द पोएट कन्वे दॅट अ हॅपी फिलिंग इन हिज माइंड इज मॅच्ड बाय ब्युटी अराउंड हिम आउटसाईड. त्याच्या मनामध्ये असलेला जो आनंद आहे तो मॅच कशाबरोबर झाला, जी बाहेरची ब्युटी आहे, सौंदर्य आहे, नैसर्गिक सौंदर्य, त्याला त्याने कशाप्रकारे मॅच केला हे आपल्याला सांगायचं आहे. द पोएट कन्वेज अ सेन्स ऑफ पीस अँड क्वाईट जॉय ॲट इज लुकिंग अप. बघा, आपल्याला सांगितलं होतं शांतता किंवा त्याच्या मनामध्ये जो आनंद निर्माण झाला आहे, कसं, वरती बघताना, आरामात तो वरती बघत होता, त्यावेळी त्याने ते सांगितलं. द पोएट मेन्शन्स द लिव्स ऑफ द चेरी ट्री थ्रू विच ही वॉचेस द स्काय. काय मेन्शन केले, तर झाडाची पानं मेन्शन केले, ज्यामधून तो काय करत होता, आकाशाला बघत होता. द बर्ड्स, इन्सेक्ट्स अँड फ्लॉवर्स, पक्षीसुद्धा त्याच्यातून बघत होता, ते कीटकसुद्धा त्याच्यातून बघत होता, फुलंसुद्धा बघत होता. इन द क्वाईट पीस, शांतता बघा तिथे आहे. स्टार्स ॲपियर, त्याला तारे दिसायला लागले. ऑल्सो द साऊंड ऑफ द नाईट इन्सेक्ट्स अँड बीज हमिंग आर सुथिंग. आणि ते कीटकांचा आवाज, त्या मधमाशांचा आवाज, त्याला सूत करणं म्हणजे रिलॅक्स वाटणं, मनाला दिलासा मिळणं. शोविंग हिम एन्जॉईंग द पीस आउटसाईड अँड जॉय विदिन हिम. त्याला याच्यातून आपल्याला कळतं आहे की तो काय करत होता, बाहेरचं सुद्धा शांतता आपल्या मनातल्या आनंदाशी काय करत होता, जोडत होता. त्यानंतर बघूया आपण पोएटिक डिव्हायसेस, ज्यामध्ये आपण बघतो फिगर ऑफ स्पीच. त्याचे एक्झाम्पल आपल्याला लिहायचे आहेत. सर्वात पहिले आहे अलायट्रेशन. ॲट द ब्ल्यू ब्लाइंड स्काय. काय रिपीट झाले बघा, ब्ल्यू हा लेटर काय झालेला आहे, बी हा लेटर काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे. रिपिटेशन ऑफ बी साऊंड. द फिंचेस ॲज दे फ्ल्यू अँड फ्लिटेड. कोणता लेटर रिपीट झाला या ठिकाणी, एफ हा साऊंड रिपीट झालेला आहे. द सन सँक स्विफ्टली अँड द स्टार्स. कोणतं रिपीट झालं आहे बघा इथे लेटर, यस हे लेटर रिपीट झालेलं आहे. पुढे बघा, पर्सनिफिकेशन म्हणजे एखादी निर्जीव वस्तू असू दे किंवा प्राणी असू दे, त्यांना मानवी जे गुणधर्म असतात, मानवी जी वैशिष्ट्ये असतात, ती लादली जातात त्यांच्यावरती. त्यामुळे काय होतं, पर्सनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच होतो. ब्ल्यू ब्लाइंड स्काय. तर ब्लाइंडनेस हा कोणाची क्वालिटी आहे बघा, माणसाची आहे. आकाश कसं काय आंधळं असणार. बीज इन एक्स्टेसी ड्रँक. एक्स्टेसी म्हणजे आनंदी. आता मधमाशी आनंदी असतील का, फक्त त्यांचं वर्णन केलं ते आनंदी आहेत म्हणून. अँड सिंगिंग क्रिकेट्स म्हणजे रातकिडी गाणं म्हणतील का, ही माणसाची क्वालिटी आहे. हिअर नॉन लिव्हिंग थिंग्स. कोणती नॉन लिव्हिंग थिंग आहे, स्काय आहे. अँड इन्सेक्ट कोणते आहेत बघा, मधमाशी आहे किंवा हे क्रिकेट्स आहेत, रातकिडी आहेत. आर गिवन ह्युमन क्वालिटीज. त्यांना ह्युमन क्वालिटीज, मानवी गुणधर्म दिलेले आहेत. कोणते दिलेत बघा, ब्लाइंडनेस दिला आहे, एक्स्टेसी दिला आहे, अँड सिंगिंग दिलं आहे. म्हणून या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच कोणता झाला, पर्सनिफिकेशन झालेला आहे. आपण आता हा भाग सक्सेसफुली कंप्लीट केलेला आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा. आवडला असेल तर लाईक करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांचा फायदा होऊ दे. तुम्ही माझे व्हिडिओ बघताय, माझे टीचिंग एन्जॉय करताय, आणखीन छान छान कॉमेंट देताय, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.